हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव. लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता खूप ताणली जातीये. आज रविवार 18 जानेवारीला या मालिकेत पुढे काय घडणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, या मालिकेचा जो मागील आठवडा होता तो खूप जबरदस्त होता. या मालिकेबद्दल आपल्याला जे जे काही प्रश्न पडले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागील आठवड्यात आपल्याला मिळाली. याच्या आधी आपण हाच विचार करायचो की हा कान्हा नेमका कोण आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय. हा कान्हा कोण आहे, कान्हाचं खरं नाव काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळालंय. त्यानंतर कान्हाचं कुटुंब कुठे आहे, त्या कुटुंबात कोण कोण आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळालंय. कान्हा हा सरकारचा बदला का घेण्यासाठी आलाय, त्याचं कारण काय आहे ते आपल्याला कळालंय. आणि छडीवाला माणूस कोण आहे त्याचं सुद्धा उत्तर कळालंय. मग हे सगळं आहे तरी काय? कान्हाचा असा कोणता भूतकाळ होता? त्याच्या भूतकाळाच्या अशा कोणत्या कटू आठवणी होत्या? आणि सरकारने त्याच्या कुटुंबाबरोबर नेमकं असं केलंय तरी काय? हे सगळं आपल्याला कळालंय आणि पुढे काय होणार आहे आपण तेच जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की हा कान्हा नेमका कोण आहे. तर फ्रेंड्स, कान्हाचं जे नाव आहे कान्हा, तसं तर हे खरं नाव नाही आहे, पण हे नाव त्याला त्याच्या आईने दिलं होतं. आणि कान्हाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. जशी आपल्याला शंका होती की तो काही चाळीतला अनाथ गरीब मुलगा नाहीये जो सरकारकडे साध्या ड्रायव्हरची नोकरी करतो, तर त्याचं खरं नाव कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे आणि तो खूप मोठा उद्योगपती आहे. सरकारपेक्षा सुद्धा 1000 पटीने जास्त श्रीमंत. आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. स्वतःची कंपनी आहे, कंपनी नाही, कंपन्या आहेत, अनेक फॅक्टरीज आहेत, अनेक कारखान्यांचा तो मालक आहे. एवढा मोठा अरबपती, करोडपती तो आहे. आणि तो खूप पैशावाला माणूस आहे. आणि त्याच्या कुटुंबामध्ये सध्या तरी 2च व्यक्ती आहे. एक तर त्याची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची आई. त्याची आई अपर्णा किर्लोस्कर. या 2 व्यक्ती त्याच्या कुटुंबामध्ये आहे. त्याचे वडील देवदत्त किर्लोस्कर यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांचा मृत्यू हेच कारण आहे ज्यामुळे कबीर उर्फ कान्हा सरकारच्या आयुष्यात आलाय आणि सरकारला बर्बाद करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. मिशन त्याच्या हातात आहे. आणि ज्या छडीवाल्याला आपण आजपर्यंत पाहत होतो की तो काळ्या गाडीमध्ये यायचा, त्याच्या हातात एक छडी होती. तो कान्हाला महागडे गिफ्ट द्यायचा, कधी कान्हाच्या थोबाडीत मारायचा, कधी त्याला छडीने मारायचा. हा छडीवाला नाहीये, तर ही छडीवाली आहे आणि ती कान्हाची आजी आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर. म्हणजेच हा जो सगळा प्लॅन आहे की सरकारच्या आयुष्यात यायचं, एक ड्रायव्हर म्हणून या चाळीत राहायचं, मग सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करायची, हा सगळा राजलक्ष्मी किर्लोस्कर, कान्हाची आजी आणि कान्हा या दोघांनी मिळून बनवलेला प्लॅन होता. आणि या प्लॅनचा उद्देश आहे सरकारला बर्बाद करणं, सरकारला संपवणं. मग याचं कारण तरी नेमकं काय आहे? तर देवदत्त किर्लोस्कर जे कान्हा उर्फ कबीर देवदत्त किर्लोस्करचे वडील होते, त्यांचा मृत्यू हा सरकारमुळे झाला आहे. एकतर सरकारच्या एखाद्या कट कारस्थानामुळे किंवा सरकारने स्वतः देवदत्त किर्लोस्करचा कान्हाच्या वडिलांचा खून केला आहे. कान्हाचं जे हस्तखेळतो कुटुंब होतं ते उद्ध्वस्त केलं आहे. आणि देवदत्त किर्लोस्करचा मृत्यू झाल्यानंतर, कान्हाच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कान्हाची जी आई होती अपर्णा, तिचं मानसिक संतुलन बिघडलं. ती जिवंत आहे, श्वास घेते, परंतु एखाद्या मेलेल्या व्यक्तीसारखीच आहे. तिला जिवंत प्रेत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वतः कान्हाची आजीच असं म्हणते. आणि या सगळ्याला सरकार जबाबदार आहे. म्हणून सरकारला बर्बाद करण्यासाठी कान्हा आलाय. कान्हा आणि कान्हाच्या आजीने, राजलक्ष्मीने हा सगळा प्लॅन बनवलाय. पण हे सगळं घडलं तरी कसं? सरकारने असं काय केलंय? कान्हाच्या बालपणी असं काय घडलं होतं? देवदत्ताबरोबर काय घडलं होतं? आपण हे सगळं आज जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, जवळपास 17-18 वर्षापूर्वी जेव्हा कान्हा हा 8-10 वर्षांचा होता, तेव्हा त्याचं कुटुंब खूप सुखी होतं. कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर, कान्हाची आई अपर्णा किर्लोस्कर आणि कान्हा स्वतः कबीर किर्लोस्कर हे मुंबईतच राहायचे. खूप खुश होते. कान्हाच्या वडिलांच्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, कारखाने होते. ते खूप श्रीमंत होते.
त्यांचं स्वतःचं विमान होतं, प्रायव्हेट जेट होतं आणि कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर ही साताऱ्याच्या एका गावाकडे राहायची, त्यांच्या जुन्या गावी. आणि तेथे ती सुखी होती. कान्हाचे आईवडील हे आपल्या कान्हाबरोबर शहरात सुखी होते. आणि यातमध्ये एक मोठा ट्विस्ट म्हणजे जेव्हा मनस्विनी म्हणजे सरकार ही कोठेच नव्हती, ती आपल्या आपल्या आयुष्यात सुखी होती. तेजस्विनी ही आपल्या कुटुंबाबरोबर होती, म्हणजेच सखी तेजस्विनी आणि राघव कामत हे एकत्र राहायचे, सुखी होते. आणि राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर हे दोघे बेस्ट फ्रेंड होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज सरकारची जी मोठी कंपनी आहे ती काय तिने उभी नाही केली आहे, तिने फक्त ती सांभाळली आहे. परंतु राघव कामतने या कंपनीची स्थापना केली होती. तो आधीपासूनच श्रीमंत होता आणि ही श्रीमंती पाहूनच मनस्विनी म्हणजे सरकारने तेजस्विनीची जागा घेतली आहे आणि हा सगळा कांड केला आहे. पण जोपर्यंत मनस्विनी आली नव्हती तोपर्यंत सुद्धा राघव कामत खूप श्रीमंत होता. आणि राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर यांची घनिष्ठ मैत्री होती. त्याचबरोबर तेजस्विनी कामत म्हणजेच सखीची खरी आई आणि कान्हाची आई अपर्णा किर्लोस्कर यांची सुद्धा घनिष्ठ मैत्री होती. मागील आठवड्यात हे आपण पाहिलंय की जेव्हा कान्हाची आई अपर्णा देवदत्तला म्हणते की राघव भाऊजी आणि तेजस्विनी वहिनीला कॉल करा, त्यांना सांगा की सखीला आमच्याकडे खेळायला पाठवा. आणि कान्हा सुद्धा म्हणतो की आई, जेव्हा मी सखीच्या घरी जातो ना तेव्हा तेजस्विनी मावशी मला खूप छान छान खायला देते आणि मला त्यांच्या घरी जायचंय. म्हणजे देवदत्त आणि राघव कामत हे दोघे तर एकमेकांचे फ्रेंड होते, बेस्ट फ्रेंड होते, त्यांची घनिष्ठ मैत्री होती. तशीच राघव कामतची बायको तेजस्विनी आणि कान्हाची आई या दोघींची सुद्धा चांगली घनिष्ठ मैत्री होती. आणि आपल्याला जे माहिती आहे की लहानपणी कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड सुद्धा होते. आज कान्हा आणि सखीचं लग्न झालंय, पण त्यांना आपल्या बालपणाबद्दल काहीच माहिती नाहीये. बालपणाच्या गोष्टी आपण नेहमी विसरून जातो. कदाचित कान्हाला हे आठवत असेल, परंतु कान्हा आणि सखी हे दोघे लहानपणी एकत्र खेळायचे. दोघे कान्हा आणि राधा बनायचे. जेव्हा जन्माष्टमीला कान्हाच्या आईने त्याला कान्हा बनवलं होतं आणि कबीरला तिने पहिल्यांदा कान्हा अशी हाक मारली होती, तेव्हापासून त्याच्या मनात हे कान्हा नाव आहे आणि या चाळीत आल्यावर त्याने हेच नाव वापरलं. पण कान्हा जेव्हा कान्हा बनला होता ना, कृष्ण बनला होता, तेव्हा सखी त्याची राधा बनली होती. म्हणजेच कान्हा आणि सखीची ओळख ही काय तरुण झाल्यावर, कान्हा चाळीत आल्यावर झालेली नाहीये, तर लहानपणापासूनच त्यांची एकमेकांशी ओळख आहे. लहानपणी ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते, एकमेकांच्या घरी जायचे, एकत्र खेळायचे. आणि कदाचित जर सरकार मनस्विनी ही तेजस्विनीच्या जागी आली नसती, ती त्यांच्या आयुष्यात आली नसती, तर आज खरंच कान्हा आणि सखी एकमेकांची मित्रमैत्रीण तसेच असते आणि राघव आणि देवदत्ताने त्यांचं लग्न लावून दिलं असतं. एवढं मात्र खरी, ते लग्न आजही झालंय, पण हे लग्न लावण्यासाठी राघव किंवा देवदत्त या जगात नाहीये. तेजस्विनी ही बिचारी कालकोठडीत सडतीये आणि इकडे अपर्णा ही जिवंत प्रेत बनून बसलीये. आणि या सगळ्या आयुष्यांचं वाटोळं केलंय एका व्यक्तीने, आणि ती व्यक्ती आहे मनस्विनी म्हणजेच सरकार. म्हणजे आपण विचार करू शकतो की ही दोन कुटुंब किती खुश होती. राघव कामतचं कुटुंब ज्यात तेजस्विनी होती, सखी होती, त्यांचे भाऊ वहिनी हे सगळे होते, त्यांचा इतका मोठा बिझनेस, ते आपले सुखी जगत होते, एकदम चांगला बिझनेस करायचे, कुटुंबात सुख ठेवायचे. तर दुसरीकडे कबीर म्हणजेच कान्हाचं कुटुंब, देवदत्त किर्लोस्कर, अपर्णा, राजलक्ष्मी, कबीर म्हणजेच कान्हा यांचं सुद्धा कुटुंब किती सुखी होतं, श्रीमंत होतं, ते आनंदाने राहायचे. या दोन कुटुंबाची मैत्री होती. आणि जर सरकार त्यांच्या आयुष्यात आली नसती तर त्यांचं आयुष्य किती सुखी असतं. सखी आणि कान्हाचं लग्न तर आज न उद्या होणारच होतं. या दोन कुटुंबांमध्ये आनंदी आनंद असता. कान्हाला त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं असतं, त्याच्या आईचं प्रेम मिळालं असतं, सखीला तिच्या बाबांचं, तिच्या आईचं प्रेम मिळालं असतं. पण हे काहीच घडलं नाहीये. सखीच्या बाबांचा मृत्यू झाला, राघव कामत हे जग सोडून गेले. नंतर सरकार तिच्या आईची जागा घेतली, सखीच्या आईची जागा घेतली. कधी सखीला आईचं प्रेम मिळू दिलं नाही. म्हणजे सखी ही आईबापाच्या प्रेमापासून वेगळी राहिली, वंचित राहिली. तर दुसरीकडे कान्हाबरोबर सुद्धा तेच झालं. देवदत्त किर्लोस्करचा कान्हाच्या वडिलांचा मृत्यू झाला, म्हणून त्याला वडिलांचं प्रेम मिळालं नाही. अपर्णा किर्लोस्कर त्याची आई ही जिवंत प्रेत बनली, म्हणून कान्हाला आईचं सुद्धा प्रेम मिळालं नाही. सखी
आणि कान्हाबरोबर सारखाच अन्याय झालाय. त्या दोघांनाही आईवडिलांचं प्रेम मिळालं नाहीये आणि याचं मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे सरकार, म्हणजेच मनस्विनी. मग सरकारने हे सगळं केलं तरी कसं असेल? सरकारने तेजस्विनीला तर कालकोठडीमध्ये ठेवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग राघव कामाचा जीव कसा गेला? देवदत्त किर्लोस्करचा जीव कसा गेला? अपर्णा ही वेडी कशी झाली? हे सगळं सरकारने कसं केलं असेल, आपण तेच जाणून घेऊया. तर फ्रेंड्स, घडलं असं असेल की आपण जे पाहिलं होतं की मनस्विनी ही खूप वर्षानंतर परत आली होती, ज्या दिवशी सखीचं बारसं होतं. सखीचं नाव ठेवलं गेलं आणि मग मनस्विनीला कळलं की तेजस्विनी ही एक खूप श्रीमंत बाई झाली आहे. तिचं लग्न राघव कामतशी झालंय आणि राघव कामत हा एक खूप मोठा उद्योगपती आहे. आणि मग पुढील अनेक वर्ष मनस्विनीने काहीच नाही केलं, कारण आपण ते सुद्धा पाहिलंय की सखी ही जवळपास 5-6 वर्षांची असेल जेव्हा तेजस्विनी तिच्याबरोबर होती. दिवाळीला तिला उटणं लावायची. म्हणजे सखी ही एकदम लहान असताना तिचं बारसं झालं तर सखी 6-7 वर्षांची होईपर्यंत तेजस्विनी कामत ही तिच्याबरोबर होती. सखीबरोबर आणि तेजस्विनीबरोबर काहीच घडलेलं नव्हतं. सगळं सुखासुखी सुरू होतं. त्याच वेळेस कान्हा हा सुद्धा सखीच्या घरी यायचा, तिच्याबरोबर खेळायचा. देवदत्त आणि राघव कामतची एकमेकांबरोबर मैत्री होती. या दोन्ही कुटुंबाचे घरगुती संबंध होते. तोपर्यंत सगळं आलबेल होतं. पण या मधल्या काळामध्ये मनस्विनीने हा सगळा प्लॅन बनवला होता की जर तिला श्रीमंत व्हायचं आहे, जे सुख तिच्या बहिणीच्या वाट्याला आहे, तेजस्विनीच्या वाट्याला आहे, ते तिला ओरबाडून घ्यायचं होतं. या मधल्या काळात तिने हा सगळा प्लॅन बनवला आणि या प्लॅनसाठी सखीची आई तेजस्विनी आणि मनस्विनीचा चेहरा सारखा असणं, दोघींचं जुळ्या बहिणी असणं, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट मनस्विनीकडे होता. आणि मनस्विनीने याचाच फायदा उचलला. आपला सगळा प्लॅन तिने इतक्या वर्षांमध्ये रेडी केला आणि मग एक दिवस तिने तेजस्विनीला किडनॅप केलं. तेजस्विनीला आपल्या कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलं आणि मग मनस्विनी तेजस्विनी बनली. ती राघव कामतच्या घरी आली. तिचा आणि तेजस्विनीचा चेहरा सारखा असल्यामुळे कोणालाच संशय आला नाही. पण शेवटी राघव कामतला हा संशय एक ना एक दिवस आला असेल, कारण तो आपल्या बायकोला चांगलं ओळखतो. आणि मग मनस्विनी ही माझी बायको नाहीये हे राघव कामतच्या लक्षात आलं की माझी बायको तेजस्विनीला नक्कीच मनस्विनीने कोठेतरी डांबून ठेवलंय, कोठेतरी लपून ठेवलंय. आणि मग आपलं सत्य हे संपूर्ण जगासमोर येऊ नये. मी एवढ्या प्रयत्नाने एवढी श्रीमंत बनली आहे आणि हा राघव कामत मला पुन्हा त्याच गरिबीत ढकलणार आहे. माझं सत्य सगळ्या जगासमोर येईल या भीतीने मनस्विनीने सगळ्यात आधी तर राघव कामतचा जीव घेतला असेल, त्याला मारलं असेल. म्हणजेच सखीपासून तिची खरी आईसुद्धा दूर गेली आणि तिचे वडीलसुद्धा दूर गेले. सखीबरोबर तर तिने वाईट केलंय, पण ज्या दिवशी सरकारने म्हणजेच मनस्विनीने हे सगळं केलं असेल, आधी तर तेजस्विनीला कोंडून ठेवलं आणि मग राघव कामतचा सुद्धा जीव घेतला. कदाचित राघव कामतने आपल्या मृत्यूपूर्वी ही सगळी गोष्ट, हे सगळं सत्य कबीर म्हणजेच कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर यांना सांगितले असेल की माझ्या घरात काय घडतंय. माझ्या घरामध्ये मनस्विनी आली आहे, जिने तेजस्विनीची जागा घेतली आहे आणि आता ती माझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करते. कदाचित ही गोष्ट राघव कामतने देवदत्त किर्लोस्करला सांगितली असेल आणि त्यामुळेच सरकारने आधी राघव कामतचा जीव घेतला आणि मग देवदत्त किर्लोस्कर म्हणजेच कान्हाच्या वडिलांचा सुद्धा जीव घेतला. एकाच वेळेस तिने 2 कुटुंब उद्ध्वस्त केली. 2 लहान मुलांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र काढून घेतलं, त्यांच्या वडिलांना मारून टाकलं. आणि मग इकडे कबीर कान्हाच्या आयुष्यात सुद्धा खूप मोठं वादळ आलं, कारण त्याच्या वडिलांची तर काही चूकच नव्हती. जेव्हा आजी म्हणते की तुझा बाप तर खूप निष्पाप होता, त्याने काय चूक केली, सरकारने त्याला सुद्धा मारलंय, याचा अर्थ तोच होता की राघव कामतचा मित्र असल्यामुळे, या मनस्विनीचं सत्य समजल्यामुळेच सरकारने देवदत्त किर्लोस्करचा सुद्धा जीव घेतला, त्याला मारलं. आणि आपल्या नवऱ्याचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे आणि तो तेजस्विनीने त्याला मारून टाकलं, या धक्क्यामुळेच कान्हाची आई अपर्णा ही सुद्धा कोलमडून गेली आणि आज ती जिवंत प्रेते. ती फक्त रडत असते, एकटक भिंतीकडे पाहत असते. तिच्या हातामध्ये ती बासुरी आहे. स्वतःचा मुलगा कान्हा समोर असताना सुद्धा ती त्याच्याकडे पाहतही नाही, त्याच्याशी बोलतही नाही, फक्त रडत असते. आणि याचं कारण सरकार आहे. कान्हाच्या भूतकाळात
हे कटू सत्य आहेत, त्याच्या भूतकाळाच्या या कटू आठवणी आहेत, हा त्याचा खरा भूतकाळ आहे. आणि मग जेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्करला हे सगळं सत्य समजलं, पण तिलासुद्धा अर्ध सत्यच माहिती आहे. ती सरकार आहे, ती मनस्विनी आहे, ती खरी तेजस्विनी कामत नाही आहे, सखीची खरी आई नाही आहे. हे सत्य फक्त तेजस्विनीला माहिती आहे, मनस्विनीला माहिती आहे आणि आता गौतमला माहिती आहे. या 3 व्यक्तींखेरीज हे सत्य दुसऱ्या कोणालाही माहीत नाही आहे. ते आणखीन 2 व्यक्तींना माहीत होतं, म्हणजेच राघव कामतला आणि देवदत्त किर्लोस्करला. पण या 2 व्यक्तींना सरकारने आधीच देवाघरी पाठवलंय, त्यांना मारलंय. आता फक्त तेजस्विनी आणि गौतम या 2च व्यक्ती आहे ज्यांना या मनस्विनीचं सरकारचं खरं सत्य माहिती आहे. पण तेजस्विनीने या दोघांना एकतर कोंडून ठेवलंय किंवा मग त्यांच्या जीवलगांच्या जीवांची भीती दाखवून त्यांना गप्प बसवलंय. त्यामुळे सरकारचं हे सत्य अजून राजलक्ष्मी किर्लोस्कर किंवा कबीर किर्लोस्कर कान्हाला माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांना असंच वाटतं हे सगळं तेजस्विनीने केलं आहे, तेजस्विनी कामतने केलं आहे. पण ज्या दिवशी कान्हाच्या आईचं खरं सत्य, सखीच्या आईचं खरं सत्य त्यांच्यासमोर येईल की ही जी सरकार आहे ती मनस्विनी आहे, ती तर तेजस्विनी नाहीच आहे, त्या दिवशी त्यांचा हा गैरसमज दूर होईल. परंतु ते एकदम योग्य व्यक्तीचा बदला घेत आहे हे सुद्धा खरं. त्यांना सरकारचाच बदला घ्यायचा आहे. सरकारनेच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं आहे, त्यांच्या जीवलगांना त्यांच्यापासून कायमचं दूर केलं आहे. म्हणूनच कान्हा आपली इतकी मोठी कंपनी सोडून इतका मोठा करोडपती असताना कान्हा हा त्या चाळीत येऊन राहिला आहे. मी अनाथ आहे, माझे आईवडील या जगात नाही आहे असं सांगून तो या चाळीत येऊन राहिला. मग त्याने सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी केली. आपसुकच सखीबरोबर लग्न करण्याचा चान्स त्याला मिळाला. सरकारचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने सखीबरोबर सुद्धा लग्न केलं आणि हळूहळू तो सखीच्या प्रेमात पडतोय. आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे त्यापासून तो दूर जातोय. राजलक्ष्मी आणि कबीर म्हणजेच कान्हा यांनी असा प्लॅन बनवला असेल की कान्हाने सरकारचा ड्रायव्हर म्हणून नोकरी करायची, मग सरकारचा एकदम विश्वासू बनायचं आणि हळूहळू सरकारला उद्ध्वस्त करायचं, तिच्या विरुद्ध वेगवेगळे प्लॅन बनवायचे, तिचं बिझनेसमध्ये नुकसान करायचं, तिच्या सगळ्या खबरी राजलक्ष्मी हिने आणून द्यायच्या. पण कान्हाचं सखीबरोबर लग्न झालं, मग अनेक गोष्टी घडल्या. कान्हा आणि सखीला या चाळीत येऊन यावं राहावं लागलं. त्यामुळे कान्हा आपल्या उद्दिष्टापासून दूर गेलाय. त्यातच तो सखीच्या जवळ येऊ लागलाय, सखीच्या प्रेमात पडतोय. त्यामुळे राजलक्ष्मी आणखीनच चिडली आहे. तिला असं वाटतंय की कान्हा आपल्या उद्दिष्टापासून दूर जातोय. त्यामुळे आपण हे सुद्धा पाहिलं की आजीने राजलक्ष्मीने कान्हाला कसा धडा शिकवला, त्याच्यावर किती ओरडली. तुला जर तुझी कामं जमत नसतील ना तर काही करू नको, मी माझं माझं सगळं करते. या वयात मी स्वतः मैदानात उतरते आणि त्या सरकारचा बदला घेते. तू तुझा रोमांस करत बस, मस्तपैकी सखीबरोबर हनीमूनला जा, एन्जॉय कर, माझ्या नातसुनेबरोबर सुखाचा संसार कर, असं म्हणून तिने कान्हाला चांगलंच सुनावलं. पण आता कान्हासुद्धा ध्यानावर आलाय. त्याला आपली चूक समजली आहे की सखीवर तर त्याचं प्रेम आहे, परंतु सखीपेक्षा त्याचं उद्दिष्ट, त्याचं ध्येय जास्त महत्त्वाचं आहे. कारण सरकारने त्याच्या वडिलांबरोबर जे केलं आहे, त्याच्या आईबरोबर जे केलं आहे, त्याचा बदला घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण सरकारने फक्त तेवढंच नाही केलं आहे, तर सरकारच्या आयुष्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या पैलू आहेत आणि हे सगळे रहस्य ज्या दिवशी कान्हासमोर येतील, कान्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल. हे मात्र खरं, सरकार काही साधीसुधी नाही आहे. तिने फक्त देवदत्त आणि राघव कामतचा जीव घेतला नाही आहे, तर तिने तेजस्विनीला सुद्धा कोंडून ठेवलं आहे. हे सत्य ज्या दिवशी समोर येईल ना की ही तर खरी तेजस्विनी कामत नाही आहे, त्या दिवशी राजलक्ष्मी आणि कान्हाला सुद्धा जबर धक्का बसेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. कारण मागील काही दिवसांपूर्वी आपण हेच अंदाज लावत होतो की कान्हा हा खरंच अरबपती आहे का, करोडपती आहे का? कान्हा ज्या छडीवाल्याशी बोलतो तो छडीवाला नेमका कोण आहे? तो कान्हाचा मालक आहे का? कान्हा हा नौकर आहे का? की कान्हा एखादा सिक्रेट पोलीस अधिकारी आहे, एखादा जासूस आहे, एजंट आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मागील आठवड्यात मिळाली आहे. पण आता आपण जो अंदाज लावलाय की सरकारने देवदत्त किर्लोस्करचा जीव का घेतला असेल आणि कान्हाच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र कसं हरपलं, त्याच्या आईला एवढा मोठा धक्का का बसला आणि कान्हाच्या आजीने आणि कान्हाने सरकारला बर्बाद करण्याचं काय ठरवलंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. आपण तर हा विचार केलाय की नक्कीच जेव्हा राघव कामतला
सरकारचं सत्य कळालं असेल की ही माझी बायको तेजस्विनी नाही आहे, तर ही माझ्या बायकोची बहीण मनस्विनी आहे, तेव्हा नक्कीच त्याने हे सत्य देवदत्त किर्लोस्कर म्हणजेच कान्हाच्या वडिलांना सांगितलं असेल. आणि जेव्हा सरकारला समजतं की आपलं सत्य हे दुसऱ्या कोणाला तरी माहिती आहे, तेव्हा सरकार त्या व्यक्तीला जिवंत ठेवत नाही आणि सरकारने नक्कीच असं केलं असेल, तिने कान्हाच्या वडिलांचा सुद्धा जीव घेतला असेल आणि याचाच बदला म्हणून आज कान्हा आणि कान्हाची आजी सरकारला बर्बाद करायला परत आले आहेत. आणि हाच या मालिकेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, हेच या मालिकेतलं सगळ्यात मोठं रहस्य आहे. तर तुम्हाला सुद्धा वाटतं ना की असंच घडलं असेल, यामुळेच कान्हा सरकारचा बदला घ्यायला आलाय? नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला या मालिकेच्या गोष्टीविषयी, रहस्यांविषयी काय काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. खूप 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 धन्यवाद.